सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक हो नमस्कार, मी कोमल न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। नागपूरहून कोलकाता इथं निघालेल्या इंडिगोच्या विमानानं अचानक इमर्जन्सी लँडिंग केलंय। विमानाला अचानक पक्षी धडकला। यानंतर वैमानिकानं नागपूर इथं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं। या घटनेच्या वेळी विमानात 272 प्रवासी होते। हवेत विमान उड्डाण अवस्थेत असताना पक्षी धडकल्यानं विमानाच्या पुढच्या भागात नुकसान झालं। वैमानिकानं वेळीच निर्णय घेतल्यानं एक मोठा हवाई अपघात टळला। सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, कुठलीही नुकसान झालेलं नाही। मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे। यासोबतच त्यांनी थेट राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांवरही निशाणा साधला। संजय राऊत म्हणाले की न्यायालयाच्या चौकटीत राहून आंदोलन करणं योग्य आहे, हे न्यायालयाचं मत आहे। मराठा आंदोलक दहशतवादी आहेत का, घुसखोर आहेत का? आम्ही सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, पण आमच्या मराठा बांधवांना मुंबई बाहेर काढण्यासाठी लवकर निर्णय झाला। न्यायदानाच्या प्रक्रियेत काही विशिष्ट प्रवृत्तीचे लोक बसवले आहेत, त्यात भाजपचे प्रवक्ते देखील असल्याचं राऊतांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मध्ये ते मोठ्या संख्येने जमलेत। आंदोलकांच्या गाड्यांमुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळालीये। कोर्टानं यावर भाष्य केल्यानंतर रात्री आंदोलकांनी रस्त्यावरील गाड्या हलवल्या। नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा देत म्हटलंय की आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणं सरकारला महागात पडेल। शिंदे समितीनं मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। सध्या सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातही सार्वजनिक मंडळाकडून आणि अनेक श्रद्धाळूंच्या घरी श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। या दरम्यान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानं थीम अन्वय वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक देखावे तयार केले असून भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्ड येथील ओबीसी क्रांती मोर्चा भंडाराचे संस्थापक तथा अध्यक्ष संजय मते यांनी त्यांच्या घरी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली असून ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्ग यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत 15 वर्षापासून वाढ झाली नसल्यानं ती वाढ करावी। मुलींच्या मोफत शिक्षणासाठी त्वरित कायदा अंमलात आणावा, तसंच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका आदी वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पाच्या समोर फलक लावून थीम अनुरूप देखावा साकारून राज्य सरकार आणि देवाभाऊला सद्बुद्धी येऊ दे रे बाप्पा, असं संजय मते यांनी बाप्पाला साकडं घातलंय। मागील 40 वर्षापासून आम्ही आपला घरगुती गणपती मांडत आहोत आणि श्रद्धेपूर्वक मांडत आहोत आणि या 40 वर्षामध्ये दरवर्षीला सामाजिक काय संदेश दिला जाईल या पद्धतीने आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो। यावर्षी महाराष्ट्रामध्ये जो मराठा ओबीसी या विषयावर जो राजकारण चालू आहे त्या विषयावर आम्ही यावेळेस गणपती महाराजांनी या राजकारणी लोकांना सद्बुद्धी देऊ या पद्धतीने आम्ही आज देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मराठा यांना आरक्षण द्यायच्या सरकारने द्यावं, परंतु ओबीसी मधून आरक्षण द्यावं नाही अशी आम्ही गणपती बाप्पांना 5 दिवसापासून विनंती श्रद्धेपूर्वक पूजा करत आहोत आणि गणपती बाबा आमची श्रद्धा स्वीकारतील आणि मराठ्यांना मराठ्याच्या पद्धतीने आरक्षण देतील आणि ओबीसींच्या आरक्षण 52% देतील अशी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि आमच्या शेतकऱ्यांचा जो कर्जाचा डोंगर वाढलेला आहे आणि तो सरकारला लवकरात लवकर गणपती बाप्पा सद्बुद्धी देव आणि शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा करो आणि त्यांचे आश्वासन पूर्ण करू अशी मी कळेन। भाजीच्या साखरपुड्यातच मामा ठरला विलन। एकतर्फी प्रेमामुळे नको ते घडलं। ऍसिड हल्ला, गोळीबार, त्यानंतर घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली। घटनास्थळावरून पोलिसांनी एक बंदूक देखील जप्त केली आहे। आजच्या कलयुगात कोणाच्या मनात काय असेल काहीच सांगता येत नाही, कारण कधी कोणाला कसा घात आणि विश्वासघात करेल याबद्दल देखील काही सांगता येत नाही। आता देखील असंच काही घडलंय। एकतर्फी प्रेमात मामानंच चक्क भाचीवर हल्ला केलाय। हिंदू धर्मात मामा आणि भाचीच्या नात्याला फार महत्त्व
महत्त्व आहे, पण इथं मामा चक्क भाचीवर ऍसिड हल्ला केलाय, ज्यामुळे जखमी झालेल्या तरुणीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे। एक होमगार्ड जवानाचा मुलगा अनंत कुमार उर्फ छोटू याचा विषामुळे मृत्यू झालाय। अनंत कुमारनं लव्ह मेसेज केले होते, पत्नीवरच विष देऊन मारल्याचा आरोप आहे। महत्त्वाचं म्हणजे अनंत कुमारनं त्याच्या मृत्यूच्या आधी व्हिडिओ बनवून हा आरोप केलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। अनंत कुमारच्या आई-वडिलांनी सुनेच्या कुटुंबियांवर आरोप केला आहे। सुनेच्या कुटुंबियांनी विष देऊन आपल्या मुलाला मारलं असा त्यांचा आरोप आहे। अनंतनं पत्नीच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये दिले होते। आता त्याला पैशांची गरज होती, म्हणून सासरच्यांकडून पैसे परत मागत होता। आनंदचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। गेल्या 4 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्यात। मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली होती, मात्र ही नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती। त्यामुळे आज दुपारी काही पोलीस अधिकारी स्वतः ही नोटीस घेऊन आझाद मैदानात आले। ही नोटीस प्रथम मराठा समाजाच्या वकिलांना दाखवण्यात आली आहे। त्यानंतर पोलीस अधिकारी व्यासपीठावर गेले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना झोपेतून जागा करत ही नोटीस त्यांच्या हातात ठेवली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। देशाच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। विशेषतः उत्तरेकडील राज्यामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड या भागात प्रचंड पावसासोबत वादळी वारे वाहत आहेत। याच दरम्यान आजपासून राज्यभरातील पावसाचा जोरही वाढणार आहे। आज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसंच कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचे अलर्ट देण्यात आलेत। पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे। राज्य सरकारने एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नये। मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आंदोलकांना हुसकावून लावलं तर ती सल खोलवर काळजात रुतणारी असेल, ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून लावू नका। तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तर ते घातक असेल। आमच्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक ठरेल। तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चिड निर्माण होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला दिलाय। सेवेतून बडतर्फ झालेल्या पोलीस निरीक्षकानं बीडच्या अंबाजोगाई इथं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे। आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव सुनील नागरगोजे असं आहे। सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येनं पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गौरी गणपतीच्या सणानिमित्त नागरगोजे यांचं कुटुंबीय मूळ गावी नागदराय इथं गेले होते। या दरम्यान अंबाजोगाईतील भाड्याच्या घरात ते एकटेच होते। रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे। या बातमीसोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।